नमस्कार आपला शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, मी बोराडे पीएन ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आज मी नियमित पाठ घेत आहे. माझा विषय आहे सामाजिक शास्त्र, त्या अंतर्गत भूगोल. आपण घटक क्रमांक 2 चे अध्यापन 4 तासिकेपासून करत आहोत. आज घटक 2 ची 5वी तासिका आहे आणि यामध्ये उपघटक क्रमांक 5 आपण घेणार आहोत. 5 क्रम या उपघटकामध्ये आपण मागे ज्या अध्यापन पद्धतींचा अभ्यास केला, उदाहरणार्थ क्रीडन पद्धती, निरीक्षण पद्धती, सहल पद्धती, प्रकल्प पद्धती, या 4 अध्यापन पद्धतीचा अभ्यास केला. आज सुद्धा आपण अशाच एका अध्यापन पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. त्या अध्यापन पद्धतीचं नाव आहे प्रादेशिक पद्धती. नाव टाका, प्रादेशिक पद्धती किंवा प्रादेशिक अध्यापन पद्धती म्हणायला हरकत नाही. प्रादेशिक पद्धती. लिखाणासाठी मधून मधून वेळ दिलेला आहे. वेळेचा वापर करा आणि लेखन चालू ठेवा. मागे आपण क्रीडन पद्धतीमध्ये, सहल पद्धतीमध्ये, प्रकल्प पद्धतीमध्ये आणि निरीक्षण पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने अभ्यास केला, त्याच पद्धतीने अभ्यास आपणाला या ठिकाणी करावायचा आहे. म्हणजे प्रादेशिक पद्धतीची अगोदर पुरेशी प्राथमिक माहिती आपणास घ्यावायची आहे. त्यानंतर त्या प्रादेशिक पद्धतीचा उपयोग कशा प्रकारे होतो हे समजावून घ्यायचं आहे. यानंतर प्रादेशिक पद्धतीचे उपयोग आणि शेवटी प्रादेशिक पद्धतीचे फायदे आणि मर्यादा या पद्धतीने आपणास या पद्धतीचा अभ्यास करावायचा आहे. प्रादेशिक भूगोलामध्ये विशिष्ट भागाचे स्थान, सीमा, हवामान, वनस्पती, प्राणी, खनिजे, दळणवळण, व्यवसाय, औद्योगिकीकरण, लोकजीवन, शहरे इत्यादीचा अभ्यास प्रादेशिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणजे प्रादेशिक भूगोलामध्ये या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास केला जातो. कोणकोणते मुद्दे घेतले आपण? स्थान, विस्तार, सीमा, प्राकृतिक रचना, हवामान, वनस्पती, प्राणी, खनिजे, व्यवसाय, उद्योगधंदे, वाहतूक, संदेशवहन, व्यापार, लोकजीवन, महत्वाची शहरे, अशा प्रकारे प्रादेशिक पद्धतीमध्ये अभ्यास केला जातो. या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास केला जातो. आता प्रादेशिक विभाग म्हणजे काय हे अगोदर आपणास समजावून घेणे गरजेचे आहे. तर एकाच प्रकारचे अनेक विभाग लिहून घेऊ आपण. एकाच प्रकारचे अनेक विभाग. एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास, एकत्र केल्यास एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास प्रादेशिक विभाग तयार होतो. एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास प्रादेशिक एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास काय तयार होतो? प्रादेशिक विभाग तयार होतो.
एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास प्रादेशिक विभाग तयार होतो. प्रादेशिक विभाग कसा तयार होतो? तर एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास प्रादेशिक विभाग तयार होतो. एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास काय तयार होतो? प्रादेशिक विभाग तयार होतो. प्रादेशिक विभाग कसा तयार होतो? तर एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास प्रादेशिक विभाग तयार होतो. आता या प्रादेशिक विभागाचं वैशिष्ट्य काय आपण ते समजावून घेऊ. तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे प्रादेशिक विभाग एकमेकापासून अलग करता येत नाही. पहिलं वैशिष्ट्य काय आहे प्रादेशिक विभागाचं? तर प्रादेशिक विभाग एकमेकापासून अलग न होणे किंवा अलग करता येत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रादेशिक विभागांना सीमा नसतात किंवा प्रादेशिक विभागाच्या सीमा निश्चित करता येत नाही. प्रादेशिक विभागाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? तर प्रादेशिक विभाग एकमेकापासून अलग करता येत नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रादेशिक विभागाच्या सीमा निश्चित करता येत नाही. एक प्रादेशिक विभाग कोणत्या ठिकाणी संपला आणि दुसरा कधी सुरू झाला हे आपणास सांगता येत नाही. म्हणजे कोणताही प्रादेशिक विभाग एक दुसऱ्यापासून अलग करता येत नाही किंवा ते अलग होत नाही. नंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे प्रादेशिक विभागाच्या सीमा निश्चित करता येत नाही, हे दुसरं वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ प्रादेशिक कोणत्या विभागाची सीमा संपली आणि कोणता विभाग सुरू झाला हे लक्षात येत नाही. उदाहरणार्थ आपल्याला उदाहरण जर घ्यायचं असेल तर कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र यांच्या सीमा आपल्याला अलग करता येत नाही. प्रादेशिक विभागाची दोन वैशिष्ट्य समजली. एक, प्रादेशिक विभाग एकमेकापासून अलग करता येत नाही आणि दुसरं वैशिष्ट्य आहे प्रादेशिक विभागाच्या सीमा निश्चित करता येत नाही. यासाठी उदाहरण आपण घेतलं उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या सीमा किंवा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमा किंवा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या सीमा किंवा हे विभाग एकमेकापासून आपणास अलग करता येत नाही. आपण काय बघितलं तर प्रादेशिक विभाग कशा प्रकारे तयार होतो? तर एकाच प्रकारचे अनेक विभाग एकत्र केल्यास प्रादेशिक विभाग तयार होतो. आणि प्रादेशिक विभागाचं वैशिष्ट्य काय बघितलं तर प्रादेशिक विभाग एकमेकापासून अलग करता येत नाही. दुसरं वैशिष्ट्य बघितलं प्रादेशिक विभागाच्या सीमा निश्चित करता येत नाही. त्यासाठी आपण उदाहरण घेतलं उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचं. त्याच प्रकारे कोकणाचं उदाहरण, मराठवाड्याचं उदाहरण आपणास या ठिकाणी घेता येईल. तर प्रादेशिक विभागाच्या अनेक योजना प्रादेशिक विभाग पाडण्याच्या अनेक योजना शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या. आपण बघूया कोणकोणते शास्त्रज्ञ त्यात कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी त्यात भाग घेतलेला आहे. प्रादेशिक विभाग पाडण्याच्या योजना. प्रादेशिक विभाग पाडण्याच्या तर प्रादेशिक विभाग पाडण्याच्या योजना कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी केल्या आहेत त्या आपण बघूया. त्यामध्ये हवामान शास्त्रज्ञ कोपेन, हवामानशास्त्रज्ञ कोपेन,
हवामानशास्त्रज्ञ कोपेनियोस इथले हा वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी हा प्रश्न पडू शकतो. प्रादेशिक विभाग पाडण्याच्या अनेक योजना हवामानशास्त्रज्ञ कोपेन, हर्बर्टसन दुसरा शास्त्रज्ञ आहे हर्बर्टसन आणि तिसरा जो शास्त्रज्ञ आहे जेम्स. प्रादेशिक विभाग पाडण्याच्या अनेक योजना हवामानशास्त्रज्ञ कोपेन, दुसरा आहे हर्बर्टसन आणि तिसरा आहे शास्त्रज्ञ जेम्स यांनी सांगितलेल्या आहेत. आता प्रादेशिक विभागाचा अभ्यास कोणत्या मुद्द्याच्या आधारे केला जातो हे आपण बघितलंय. पुढे जाऊ आता. तर एका प्रादेशिक विभागाचा सहसंबंध दुसऱ्या प्रादेशिक विभागाशी कसा आहे याचा अभ्यास प्रादेशिक भूगोलात केला जातो. तर प्रादेशिक भूगोलामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे आपण आता समजावून घेऊ. प्रादेशिक भूगोलामध्ये कशाचा अभ्यास केला जातो नेमका ते आपण समजावून घेऊ. प्रादेशिक भूगोलात एका प्रादेशिक विभागाचा एका प्रादेशिक विभागाचा सहसंबंध दुसऱ्या प्रादेशिक विभागाशी कसा आहे याचा अभ्यास प्रादेशिक भूगोलामध्ये केला जातो. किंवा एक प्रादेशिक विभाग दुसऱ्या प्रादेशिक विभागावर कशा प्रकारे अवलंबून असतो याचा अभ्यास केला जातो. बघूया आपण प्रादेशिक भूगोलामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. तर प्रादेशिक भूगोलात एका प्रादेशिक विभागाचा सहसंबंध दुसऱ्या प्रादेशिक विभागाशी कशा प्रकारे आहे याचा अभ्यास केला जातो. प्रादेशिक भूगोलात कशाचा अभ्यास केला जातो तर प्रादेशिक भूगोलामध्ये एका प्रादेशिक विभागाचा सहसंबंध दुसऱ्या प्रादेशिक विभागाशी कशा प्रकारे आहे याचा अभ्यास प्रादेशिक विभागामध्ये केला जातो. या ठिकाणी एका प्रादेशिक विभागाचा तर एक प्रादेशिक विभाग हा दुसऱ्या प्रादेशिक विभागावर कशा प्रकारे अवलंबून असतो याचा अभ्यास देखील प्रादेशिक भूगोलामध्ये केला जातो. पुढे बघूया आपण. भूगोलामध्ये प्रादेशिक अध्यापन पद्धतीचा वापर प्रादेशिक प्रदेश अभ्यासताना आणि नैसर्गिक प्रदेश अभ्यासताना प्रादेशिक अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो. आता नैसर्गिक प्रदेश म्हणजे नेमके काय. नैसर्गिक प्रदेशाच्या सीमा काटेकोर नसतात. नंतर नैसर्गिक प्रदेशाच्या सीमारेषा कोणत्याही राजकीय विभागामध्ये येतात. नैसर्गिक प्रदेशाचं वैशिष्ट्य आपण समजून घेऊ का. नैसर्गिक प्रदेशाच्या सीमा काटेकोर नसतात. नैसर्गिक विभागाच्या सीमा
विभाग सीमा नैसर्गिक विभागाच्या सीमा कशा नसतात? काटेकोर नसतात. नैसर्गिक विभागाच्या सीमा काटेकोर नसतात. तर ह्या नैसर्गिक प्रदेशाच्या सीमा कोणत्याही राजकीय विभागामध्ये येऊ शकतात. यानंतर आपण प्रादेशिक प्रदेश आणि नैसर्गिक प्रदेश यांची मांडणी कशा प्रकारे करता येते हे आपण बघूया. तर प्रादेशिक प्रदेशामध्ये आपल्याला गावापासून सुरुवात करता येते. प्रादेशिक पद्धतीमध्ये आपल्याला गावापासून जाता येते. गावाचा अभ्यास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तालुक्याच्या अभ्यासाकडे न्यावायचे असते. तालुक्याचा अभ्यास झाल्यानंतर पुढची जी पायरी आहे किंवा पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे जिल्ह्याचा अभ्यास. जिल्ह्याचा अभ्यास झाल्यानंतर राज्याच्या अभ्यासाकडे आपणास जाता येते. राज्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केल्यानंतर देशाच्या अभ्यासाकडे जाता येते आणि देशाचा अभ्यास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खंडाच्या अभ्यासाकडे आपणास नेता येते आणि खंडाचा अभ्यास झाल्यानंतर शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे जगाचा अभ्यास आपल्याला करता येतो. अशा रीतीने प्रादेशिक पद्धतीची मांडणी गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि खंड आणि यानंतर जग अशा प्रकारे मांडणी करता येते. नैसर्गिक प्रदेशाची मांडणी मात्र त्यांच्या वैशिष्ट्याप्रमाणे आपणास करता येते. त्यामध्ये उष्ण वाळवंटी प्रदेश आहे. या ठिकाणचं तापमान खूप असतं. नंतर विषुववृत्ती घनदाट अरण्याचा प्रदेश आहे. या प्रदेशातलं जे हवामान असतं ते अतिशय विषम असतं. नंतर मान्सून हवामानाचा प्रदेश म्हणजे भारतीय मोसमी हवामानाचा प्रदेश, याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येतो. नंतर टुंड्रा प्रदेश आहे, पश्चिम युरोपीय प्रदेश आहे, तैगा गवताळी प्रदेश आहे. अशा प्रकारे प्रादेशिक प्रदेशाची मांडणी आणि नैसर्गिक प्रदेशाची मांडणी आपणास करता येते. परत एकदा समजून घेऊ. प्रादेशिक प्रदेशाची मांडणी आपल्याला गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, खंड आणि यानंतर जग अशा पद्धतीने करता येते. तर नैसर्गिक विभागांची किंवा नैसर्गिक प्रदेशांची मांडणी आपल्याला त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्याप्रमाणे करता येते. उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेश, विषुववृत्ती प्रदेश, मान्सून हवामानाचा प्रदेश, तैगा प्रदेश, पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आपणास नैसर्गिक प्रदेशांची मांडणी करता येते. तर आपण आता बघूया भूगोल अध्यापनामध्ये प्रादेशिक पद्धतीचा अभ्यास आपल्याला कशा प्रकारे करता येतो. तर प्रादेशिक अध्यापन पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रादेशिक अध्यापन पद्धतीमध्ये हा अभ्यास 2 प्रकारे करता येतो. प्रादेशिक अध्यापन पद्धतीमध्ये आपण थोड्या वेळापूर्वी जे पाठ्यमुद्द्यांचा विचार केला होता त्यानुसार कसा अभ्यास करता येतो ते आपण बघूया. प्रादेशिक अध्यापन पद्धतीमध्ये आपणास पुढील टप्पे किंवा पुढील मुद्द्यांच्या आधारे अध्यापन हे करावयाचे असते. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थान, विस्तार, सीमा.
पहिला मुद्दा या ठिकाणी स्थान विस्तार सीमा. आता स्थान विस्तार सीमा यांचा अभ्यास करत असताना त्या प्रदेशाचे स्थान किती अंश अक्षांशावर आहे, किती अंश रेखांशावर आहे, त्या प्रदेशाच्या सीमा कोणकोणत्या राज्यांना किंवा कोणकोणत्या देशांना भेटलेल्या आहेत, कोणकोणत्या देशात कोणकोणत्या दिशेला कोणते देश आहेत किंवा कोणते प्रदेश आहेत याचा विचार या ठिकाणी करावा लागतो. दुसरा जो मुद्दा घ्यावा लागतो या ठिकाणी तो म्हणजे प्राकृतिक रचना. आता प्राकृतिक रचनेमध्ये काय काय येतं ते आपण बघू. प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना या ठिकाणी त्या विशिष्ट प्रदेशामध्ये कोणकोणते शिखरे आहेत, पर्वते आहेत, पठारे आहेत, मैदाने आहेत, नद्या, सरोवरे, बेटे कशा प्रकारची आहेत, त्यांना कशा कशा प्रकारची नावं दिलेली आहेत, विविध प्रकारच्या दऱ्या, उदाहरणार्थ खचदरी, यू आकाराची दरी, ए आकाराची दरी, नंतर ज्वालामुखी पर्वत कोणकोणते आहेत यांचा अभ्यास आपणाला प्राकृतिक रचना या पाठ्यमुद्द्यामध्ये करावा लागतो. पुढचा जो घटक आहे म्हणजे तो म्हणजे हवामान. हवामानामध्ये कोणकोणत्या बाबी येतात त्याही आपण अभ्यासूया. हवामान या घटकामध्ये आपणास त्या प्रदेशामध्ये तापमान कसं आहे, पर्जन्यमान कसं आहे, वारे कशा प्रकारचे वाहतात, मोसमी वारे आहे की समुद्रावरून येणारे वारे आहे, तापमान कशा प्रकारचे आहे, तापमानाच्या कक्षा कशा प्रकारच्या आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणास हवामान या मुद्द्यामध्ये करता येतो. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वनस्पती. आता प्रत्येक प्रदेशानुसार वनस्पती ह्या अलग अलग असतात. काही वनस्पती या सदाहरित असतात, काही वनस्पती ही या निम सदाहरित असतात, काही काटेरी असतात, काही शुष्क असतात. या सर्व प्रकारच्या वनस्पतींचा अभ्यास आपणास वनस्पती या घटकामध्ये करावा लागतो. नंतर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे प्राणी. प्राण्यामध्ये जलचर प्राणी कोणकोणत्या प्रकारचे आहे, भूचर प्राणी कोणकोणत्या प्रकारचे आहे, सरपटणारे प्राणी कोणकोणते आढळतात. अशा रीतीने सर्व जातीच्या प्राण्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन आपणास प्राणी या घटकाचा या मुद्द्याचा अभ्यास आपणास करावा लागतो. यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे खनिजे आणि ऊर्जा साधने. खनिजे आणि ऊर्जा साधने. ज्या प्रदेशाचा किंवा ज्या जिल्ह्याचा, ज्या तालुक्याचा अभ्यास आपण करतोय, ज्या राज्याचा, ज्या देशाचा अभ्यास आपण करतोय किंवा ज्या खंडाचा आपण अभ्यास करतोय, त्या खंडामध्ये खनिजे कोणकोणत्या प्रकारची आढळतात, ऊर्जा साधने कशा प्रकारची आहे, धातू कोणकोणत्या प्रकारचे आहे, अधातू कोणकोणत्या प्रकारचे आहेत, प्राणी ऊर्जा कशा प्रकारे मिळते, अप्राणिज ऊर्जा कशा प्रकारे मिळते, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला खनिजे आणि ऊर्जा साधने या पाठ्यमुद्द्याच्या अनुषंगाने करावा लागतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे 7वा मुद्दा व्यवसाय. व्यवसायाचं उदाहरण आपणास घेता येईल. प्राथमिक व्यवसाय करतात लोक, दुय्यम व्यवसाय करतात, तर दोन्ही प्रकारचे व्यवसाय या ठिकाणचे लोक करतात. अन्य काही तिसराच उद्योग या ठिकाणी हे लोक करतात, याचा अभ्यास आपणास या मुद्द्याखाली करावा लागतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे 8वा उद्योगधंदे. आपण ज्या जिल्ह्याचा किंवा ज्या तालुक्याचा किंवा ज्या राज्याचा अभ्यास करतोय
किंवा ज्या देशाचा अभ्यास होतो आहे त्या देशामध्ये उद्योगधंदे कसे आहेत, शेती आधारित आहेत का खनिज आधारित आहेत की वन आधारित आहेत की प्राणी उत्पन्नावर आधारित आहे, ऊर्जा साधने कोणकोणती आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार आपणास उद्योगधंदे या पाठ्यमुद्द्याच्या आधारे करावा लागतो. त्यानंतर वाहतूक, 9वा जो पाठ्यमुद्दा आहे या ठिकाणी वाहतूक उद्योगधंद्याच्या दृष्टीने महत्वाची असते. वाहतुकीसाठी रस्ते अत्यावश्यक असतात, लोहमार्ग अत्यावश्यक असतात, जलमार्ग अत्यावश्यक असतात. म्हणजे या ठिकाणची वाहतूक ही जलमार्गाने जास्त होते की विमान मार्गाने जास्त होते की रस्त्याच्या साह्याने जास्त होते, या सर्व वाहतूक मार्गांचा या ठिकाणी आपणास विचार करावा लागतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संदेशवहन. या देशामधली किंवा या प्रदेशामधली संदेशवहन यंत्रणा कशी आहे. संदेशवहनाची अत्याधुनिक अशा प्रकारची साधनं या देशामध्ये उपलब्ध आहेत का, याचा विचार या ठिकाणी करावा लागतो. टपाल खात्याचा या ठिकाणी प्रथमतः विचार करता येईल. टपाल खाते, तार खाते, दूरध्वनी, आकाशवाणी, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल, कृत्रिम उपग्रह, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपणास संदेशवहन या मुद्द्याच्या अनुषंगाने विचार करावा लागतो. पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे व्यापार. या प्रदेशाचा व्यापार जलमार्गाच्या साहाय्याने होतो की रस्ते मार्गाने होतो. हा व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार आहे की देशांतर्गत व्यापार आहे. या विशिष्ट देशामध्ये मधून आयात होणारे पदार्थ कोणते, निर्यात होणारे पदार्थ कोणते, या गोष्टीचा सर्व विचार आपणास व्यापार या सदराखाली करता येतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकजीवन. 12वा मुद्दा आहे या प्रदेशातील लोकांचं जीवन कसं आहे, म्हणजे लोकजीवन. आता लोकजीवनामध्ये ते लोक ज्या प्रकारचा वेश धारण करतात, म्हणजे त्यांच्या पोषकांचा विचार आपणास या ठिकाणी करावा लागतो. ते कोणत्या प्रकारचं अन्न खातात, त्या अन्नामध्ये कोणकोणत्या पिकांचा वापर ते करतात. उदाहरणार्थ कोकणातील लोक जास्त प्रमाणामध्ये भात आणि मासे खातात. म्हणजे या ठिकाणी कोकण किनारपट्टीवर मासेमारी जास्त प्रमाणामध्ये करता येते आणि दुसऱ्या प्रकारची जास्त पिकं त्या ठिकाणी होत नाही. फक्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भात हे पीक होते. म्हणून त्या लोकांचे कोकणी प्रदेशात, कोकणी किनारपट्टीवरील लोकांचे अन्न हे भात आणि मासे हेच आहे. नंतर त्या लोकांचा पोशाख कशा प्रकारचा आहे, जशी परिस्थिती असेल त्यानुसार लोकांना या ठिकाणी पोशाख हा करावा लागतो. जर उष्ण आणि दमट अशा प्रकारचं वातावरण असेल तर त्या ठिकाणी लोक कमीत कमी अशा प्रकारचा पोशाख करतात. उदाहरणार्थ तामिळनाडू राज्यामध्ये लोक लुंगी घालतात. म्हणजे जसा प्रदेश असेल, जसं त्या ठिकाणचं वातावरण असेल, जसं तापमान असेल, जसं हवामान असेल, त्यानुसार त्या ठिकाणच्या लोकांचा पोशाख हा बदलत असतो. घरे, कोकणी प्रदेशामध्ये पाऊस जास्त मोठ्या प्रमाणावर पडतो. त्यामुळे त्या ठिकाणची घरं ही उतरत्या छपराची असतात. जर त्या ठिकाणची घरं जर उतरत्या छपराची नसती तर त्या ठिकाणची घरं जास्तीत जास्त गळतील आणि लवकरात लवकर खराब होतील. म्हणून आपण जर विचार केला, निरीक्षण केलं तर कोकणी प्रदेशातील घरं ही उतरत्या छपराची असतात. जास्तीत जास्त घरे पौलारू असतात. ज्या प्रदेशामध्ये पर्जन्यमान कमी असतं त्या ठिकाणची घरं मात्र धाब्याची असतात. लोकजीवनामध्ये अन्न, पोशाख, घरे
यानंतर विचार करावा लागतो तो म्हणजे त्या ठिकाणची लोक कोणती भाषा बोलतात, नंतर त्या लोकांची संस्कृती कशा प्रकारची आहे, या घटकांचा किंवा या गोष्टींचा अभ्यास लोकजीवन या पाठ्यमुद्द्याखाली अभ्यास करावा लागतो. आणि शेवटचा जो मुद्दा येतो यानंतर म्हणजे तो म्हणजे शहरे. त्या विशिष्ट प्रदेशामध्ये कोणकोणती महत्वाची शहरे आहेत आणि ती शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत. ते शहर राजधानीचं शहर आहे का, विशिष्ट बंदर आहे का, विशिष्ट विमानतळ आहे की औद्योगिक अशा प्रकारचं शहर आहे, किंवा ते शहर विशिष्ट पिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्या गोष्टीचा अभ्यास आपणास करावा लागतो. याचा अर्थ प्रादेशिक अध्यापन पद्धतीमध्ये प्रादेशिक अध्यापन पद्धतीचा वापर करत असताना आपणास पुढील 13 मुद्द्यांच्या आधारे अध्यापन हे करावं लागतं. परत एकदा आपण लक्षात घेऊ, प्रादेशिक अध्यापन पद्धतीमध्ये पुढील 13 मुद्द्यांच्या आधारे अध्यापन आपणास करावं लागतो. पहिला मुद्दा आपण घेतला तो म्हणजे परत एकदा बघूया. पहिला मुद्दा आहे स्थान विस्तार सीमा. स्थान विस्तार सीमा या मुद्द्याचा अधिक विस्तार आपणास करावा लागतो. का त्या विशिष्ट प्रदेशाचे स्थान नेमके कोणत्या अक्षांशावर आहे, कोणत्या रेखांशावर आहे, नंतर विस्तार कशा प्रकारे झालेला आहे, त्या विशिष्ट प्रदेशाच्या सीमा कोणकोणत्या देशाला किंवा कोणकोणत्या प्रदेशाला भिडलेल्या आहेत त्याचा विचार आपणास या ठिकाणी करावा लागतो. आणि हे सर्व करत असताना स्थान विस्तार सीमा दाखवत असताना जास्तीत जास्त शैक्षणिक साधनांचा वापर आपणास या ठिकाणी करावा लागतो. ती शैक्षणिक साधने म्हणजे आपल्याला विशिष्ट जिल्ह्याचा नकाशा दाखवावा लागतो, विशिष्ट देशाचा नकाशा दाखवावा लागतो, विशिष्ट खंडाचा नकाशा दाखवावा लागतो. आणि या नकाशाच्या साहाय्याने स्थान विस्तार आणि सीमा यांचे अध्यापन आपणास करावे लागते. त्यानंतर हे सर्व दाखवत असताना कधी अधूनमधून आपणाला पृथ्वीभूगोल या शैक्षणिक साधनाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. नंतर दुसरा मुद्दा आपणास या ठिकाणी घेता येतो तो म्हणजे प्राकृतिक रचना. आता ह्या प्राकृतिक रचनेमध्ये त्या देशामधल्या नद्या, शिखरे, सरोवरे, धबधबे, दऱ्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला प्राकृतिक रचना या मुद्द्याखाली करावा लागतो. पुढचा मुद्दा येतो म्हणजे हवामान. त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, थंड आहे की उष्ण आहे, विषम अशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी आहे, तापमान कसं आहे, पर्जन्यमान कसं आहे, वारे कशा प्रकारे वाहतात, अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपणास हवामान या घटकाखाली करावा लागतो. वनस्पतीमध्ये सदाहरित वनस्पती आहे की निम सदाहरित वनस्पती आहे की काटेरी वनस्पती आहे, याचा नंतर त्या वनस्पतीची पाने कशी आहे, फुले कशी आहे, त्यांना फळे कशा प्रकारे येतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणास वनस्पती या पाठ्यघटकाच्या अनुषंगाने करावा लागतो. प्राणी हा जो घटक आहे त्या विशिष्ट प्रदेशामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आहे, ते उभयचर आहे, भूचर आहे, सरपटणारे आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारचे आहे आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहे याचा अभ्यास प्राणी या संग्रहाखाली आपणास करावा लागतो. त्यानंतर खनिजे आणि ऊर्जा साधने कोणकोणती त्या प्रदेशामध्ये उपलब्ध झालेली आहे, खनिजामध्ये धातू कोणते, अधातू कोणते, कोळसा दगडी कोळसा आहे किंवा अन्य प्रकारचा आहे याचा विचार आपणास या ठिकाणी खनिजे आणि ऊर्जा साधने या प्रकारामध्ये करता येतो. 7वा मुद्दा आपणास या ठिकाणी समोर आलेला आहे तो म्हणजे व्यवसाय. या प्रदेशामधले लोक प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय करतात, दुय्यम स्वरूपाचा करतात, तर तृतीय स्वरूपाचा व्यवसाय करतात याचा विचार व्यवसाय या सगळ्याखाली करावा लागतो. उद्योगधंदे कोणते आहेत, हे उद्योग कशाच्या आधारे चालतात, या ठिकाणी शेतीवर आधारित आहेत की खनिजावर आधारित आहेत, का वन प्राण्यावर आधारित आहेत, का प्राणी उत्पन्नावर आधारित आहेत, याचाही विचार आपणास या उद्योगधंद्यांचा करावा लागतो. त्यानंतर वाहतूक कशा प्रकारची आहे, रस्त्याच्या साहाय्याने केली जाते की जल वाहतूक आहे की गौमार्ग आहे की विमानमार्ग मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे,
त्याचा विचार वाहतूक या पाठ्यमुद्द्याला अनुसरून करावा लागतो. संदेशवहन कशा प्रकारचे आहे, टपाल खाते आहे, पोस्ट खाते आहे, आधुनिक अशा प्रकारची यंत्रणा, मोबाईल, टीव्ही, नंतर इंटरनेटचा वापर कशा प्रकारे केला जातो, कृत्रिम उपग्रह कोणकोणते सोडलेले आहे, या सर्व गोष्टींचा विचार आपण संदेशवहन या पाठ्यमुद्द्याला अनुसरून करावा लागतो. पुढचा मुद्दा आहे म्हणजे तो व्यापार हा देशांतर्गत चालतो की दोन आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचा व्यापार आहे, किंवा राज्यातला व्यापार आहे, किंवा जिल्ह्यातला व्यापार आहे, किंवा तालुक्यातला व्यापार आहे, याचा विचार व्यापार या संदर्भाने करावा लागतो. लोकजीवनामध्ये लोकांचा पोशाख कसा आहे, अन्न कोणतं वापरतात, घरे कशा प्रकारची आहे, त्यांचं सांस्कृतिक जीवन कसं आहे, त्यांची लोकसंस्कृती कशी आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणास लोकजीवन या पाठ्यमुद्द्याच्या अनुषंगाने करावा लागतो. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, या देशामधली, या प्रदेशामधली महत्वाची शहरे, ते बंदर आहे, की जिल्ह्याचं ठिकाण आहे, की धार्मिक ठिकाण आहे, पर्यटन स्थळ आहे, याच्या आधारे आपणास करावा लागतो. अशा रीतीने प्रादेशिक पद्धतीमध्ये या 13 मुद्द्यांच्या आधारे अध्यापन हे करावे लागते. पुढील तासिकेला आपण प्रादेशिक पद्धतीचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारे होतो हे अभ्यासणार आहोत. नमस्कार.